कॉमन आपण बघतोय की जे पण मोठे बॉडी बिल्डर्स आज आहेत सो त्यांची डेथ कुठेतरी हार्ट अटॅकने होते किंवा सडन डेथ होते. सो ह्याचं काय कारण वाटतं? असं का होतं की आपण जिम करतो आणि 1-2 महिने आपण जिम केली नाही की मग वजन वाढायला सुरू होतं, असं का होतं सर? हा एकदम भारी प्रश्न विचारला. ह्याचं रिझन तुम्हाला सांगतो सर. असे खूप केसेस झालेले आहेत ऑलरेडी. आत्ता बघतोय मी पण की खूप सारे केसेस आहेत की बॉडी बिल्डर्सचं काहीतरी सेटिंग असतं जजेस बरोबर आणि चांगली बॉडी असून देखील किंवा स्टेरॉइड बेस्ड बॉडीला सिलेक्ट केलं जातं ॲज अ विनर, स्टेजवर जात आहेत. सो त्याच्या आधी त्यांनी कुठल्या गोष्टी काळजी घेतली पाहिजे, कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे ज्याने त्यांची बॉडी ही चांगली दिसेल स्टेजवर. कधी कधी असं होतं की एखाद्या बॉडी बिल्डरची बॉडी खूप चांगली असते, तो विनर पण असतो, तो होऊ पण शकतो. पण आणि भरपूर लोक असं की जिममध्ये पण म्युझिक चालू असते आणि हेडफोन लावून वर्कआउट करत असतात आणि कधी कधी ते चुकीचं मारत असतात. तेव्हा असं वाटतं की आपण त्यांना जाऊन सांगावं आणि आपण सांगत असतो 1दा 2दा 3दा, तर ते हेडफोन लावल्यामुळे ते त्यांना कळत नाही. काढल्यावरती कळतात. मग ती थोडीशी कोचची पण चिडचिड होते ना. सगळ्यात कोचेसचा हा एक्सपिरियन्स आहे. तर मित्रांनो, माझ्यासोबत आहेत निलेश सर, ज्यांना 20 वर्षापेक्षा जास्त आज बॉडी बिल्डिंग किंवा फिटनेस इंडस्ट्रीमध्ये एक्सपिरियन्स आहे आणि आज आपण खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याबरोबर डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल सर, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम जय शिवराय, जय महाराष्ट्र. आज तुम्ही मला इथं इन्व्हाइट केलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. माझं पूर्ण नाव निलेश नाथ काळे. मी 20 वर्ष आलं ॲज अ पर्सनल ट्रेनर, ॲज अ जिम इन्स्ट्रक्टर, ॲज अ जिम ओनर म्हणून मी काम करतो आहे. आणि आज मी इथं जो माझा 20 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे तो मी आज शेअर करतो आहे आणि हा शेअर करायला तुम्ही मला जी संधी दिली त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. जसं की आपण खूप साऱ्या गोष्टी तर डिस्कस करणार आहोत, पण फर्स्ट ऑफ ऑल मला तुमच्या बॅकग्राऊंडबद्दल काय सांगाल? म्हणजे कधी चालू केलं तुम्ही बॉडी बिल्डिंग आणि तुम्ही जसं सांगितलं की 20 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे तुम्हाला. सो त्या एक्सपिरियन्सबद्दल शॉर्टमध्ये काय सांगाल? सर, एक्सपिरियन्समध्ये शॉर्ट करायचं म्हणजे मला स्कूल डेजपासून मला फिटनेसची बॉडी बिल्डिंगची आवड होते. जस्ट मी स्टडी करताना मी ॲर्नॉल्ड बॉडी बिल्डर आहेत त्यांचं मी ते एनसायक्लोपीडिया मी ते बघितलं होतं. ते बघितल्यानंतर त्यांचे ते फोटोज बघितले आणि तिथून मी इन्स्पायर झालो की मलासुद्धा असं काहीतरी केलं पाहिजे. आणि मग मी जेव्हा माझ्या कॉलेज डेजमध्ये म्हणजे मी SP कॉलेजला होतो, तर मी मग कॉलेजच्या जिममध्ये एक्सरसाइज करताना एक्सरसाइज सुरू केली मी. आणि एक्सरसाइज सुरू करताना थोडा वेळ गेल्यानंतर आणि जिममध्ये माझा एक चांगला बेस स्ट्रॉंग झाल्यानंतर मला मग इतर मुलं सगळी विचारायची की अरे हे कसं करू, ते कसं करू. मग मी त्यांना सांगायचो की बाबा हा सेट असा मार, तसा मार, हा सेट मारल्यावरती तुला हा बेनिफिट होईल, पोश्चर असं ठेव, ब्रिदिंग असं ठेव. तर मग जे सिनियर्स जे बॉडी बिल्डर्स होते त्यांनी बघितलं तर ते मला म्हणले की अरे तू असं सांगतो आहे तर तुझ्यामध्ये एक चांगला एक शिक्षक दिसतो आहे, तर तू एक काम कर, तू जॉब कर म्हणले. मग त्यांनी मला रेफरन्स दिला आणि माझ्या कॉलेज डेजपासूनच माझी ॲज अ कोचिंग करायला अशी सुरुवात झाली, ॲज अ इन्स्ट्रक्टर म्हणून, फिटनेस ट्रेनर म्हणून. तर तुम्ही बॉडी बिल्डिंग पण केली असेल. सो काय सांगाल, म्हणजे बॉडी बिल्डिंग तेव्हा ॲज अ स्पोर्ट आणि आत्ताचं बॉडी बिल्डिंग ह्याच्यामध्ये काय फरक आहे? सो तेव्हाचा बॉडी बिल्डिंग आणि आत्ताचा बॉडी बिल्डिंग यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. आत्ताची जी मुलं आहेत ती जास्त शार्प आहेत, मस्क्युलर आहेत. आणि पहिलं एवढं नव्हतं. पहिलंही होतं, नाही असं नाही, पण पहिलं जे मेडिसिन आणि सप्लिमेंट्स आहे याचं प्रमाण फार कमी होतं. ते सिनियर लेवलला होतं. आता याचं प्रमाण सर्रास आहे सर, की म्हणजे सगळेच प्रत्येक कॉम्पिटिशनला घेतात. स्टेरॉइडबद्दल काय सांगाल? स्टेरॉइड मी बघतोय की आज खूप यंग जनरेशन घेते विदाऊट एनी नॉलेज. त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये देखील स्टेरॉइड वापरलं जाते. कॉम्पिटिशनला खेळायच्या आधी स्टेरॉइड घेतलं जातं, इंजेक्शन घेतले जातात आहेत, गोळ्या खाल्ल्या जातात आहेत, ज्याने बॉडी पंपअप होते. सो त्याबद्दल ॲक्च्युली स्टेरॉइड्स काय हे पहिलं समजून घेतलं पाहिजे. स्टेरॉइड्स म्हणजे कसं एक मानवनिर्मित हार्मोन्स रसायन आहे आणि त्याचा उपयोग मेडिसिन म्हणून उपयोग केला जातो त्याचा इतर गोष्टींसाठी. पण आता बॉडी बिल्डिंगमध्ये सर्रास या गोष्टी घेतल्या जातात, तर ह्याच्यावरती थोडेसे निर्बंध यायला पाहिजेत. ह्याचे खूप सारे साईड इफेक्ट्स आहेत, तरीसुद्धा मुलं घेत आहेत. आणि तुम्ही आत्ता म्हणलात की विदाऊट इन्फॉर्मेशन, मुलांना सगळी इन्फॉर्मेशन असते, त्यांना जे देतात त्यांनाही इन्फॉर्मेशन असते, जे विकतात त्यांनासुद्धा इन्फॉर्मेशन असते की हे घेतल्याने काय फायदा होईल आणि काय नुकसान होईल.
पण कसं आहे की त्यानंतर एक पोस्ट सायकल थेरपी करतात आणि त्यातून ते सगळं वॉशआउट करतात. तरीसुद्धा कसं आहे की त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात आणि त्याचे साईड इफेक्ट हे लाँग टर्मसुद्धा होऊ शकतात, हे नक्की आहे. ओके. आणि तुम्ही बॉडी बिल्डिंग केली असेल, सो आत्ता मी बघतोय की बॉडी बिल्डिंगमध्ये खूप सारे आरोप लावले जातात. जे 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 पण आत्ता बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन होतात आहेत, ते सगळे आता ऑलरेडीच फिक्स असतात. म्हणजे विनर्स फिक्स असतात. सो काय सांगाल, आत्ता बॉडी बिल्डिंगमध्ये फिक्सिंग खूप वाढलेली आहे, की जजेस आधीच विकले गेलेले आहेत. असे खूप केसेस झालेले आहेत ऑलरेडी. आत्ता बघतोय मी पण की खूप सारे केसेस आहेत की बॉडी बिल्डर्सचं काहीतरी सेटिंग असतं जजेसबरोबर. आणि चांगली बॉडी असून देखील किंवा स्टेरॉइड बेस्ड बॉडीला सिलेक्ट केलं जातं ॲज अ विनर. नाही सर, तसं नाही आहे. बॉडी बिल्डिंगमध्ये असं जजेस वगैरे असं काय विकल्या गेलं असं फारसं नाही आहे. कसं होतं की तुमचा रेफरन्स असतो तर तुम्हाला फेवर थोडाफार मिळतो, पण खाली पब्लिक असतं ना. एक बॉडी बिल्डर जेव्हा कॉम्पिटिशनसाठी येतो तेव्हा त्याच्यासोबत मिनिमम 4 ते 5 लोकं येतात. एक ऑइलिंगला येतो, ऑइलिंग करायला. एक त्यांचा कोच असतो, तो वर्कआउटला येतो. तर एक खाली तसं नाही होत. म्हणजे तुम्ही असं म्हणतात विकल्या गेलेत वगैरे, असं काय नाही आहे. रिझल्ट हा मोस्टली फेअरच असतो आणि जेव्हा कंपॅरिझन होते तेव्हा कंपॅरिझनमध्ये क्लिअर कट दिसून येतं. आणि खाली पब्लिक आहे. पब्लिक एकदा आरडाओरडा करायला लागली तर ते शक्य नाही आहे. त्यामुळं बॉडी बिल्डिंगमध्ये कसं आहे की एक फेअरच देतात की बॉडी बिल्डिंगमध्ये कसं आहे 3-3, 4-4 ॲसोसिएशन आहेत. काही अधिकृत आहेत, काही अनधिकृत आहेत. पण सगळेजण कॉम्पिटिशन घेतात. तर बॉडी बिल्डर्स लोकांची गल्लत होते की बाबा ह्या ॲसोसिएशनमधून खेळायचं का त्या ॲसोसिएशनमधून खेळायचं. ह्या ॲसोसिएशनमध्ये खेळलं तर आपल्याला देणार नाही, ही बॉडी बिल्डरची गल्लत होती. तर सगळ्या ॲसोसिएशन्स एकत्र आल्या पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये त्यांनी कॉम्प्रोमाइज केली पाहिजे, थोडी सुलह झाली पाहिजे, असं एक माझं वैयक्तिक मत आहे की त्याने करून बॉडी बिल्डिंगला जास्तीत जास्त फायदा होईल. जे डार्क रिॲलिटी काय आहे फिटनेस इंडस्ट्रीची? आणि डार्क रिॲलिटी अशी आहे की बॉडी बिल्डर्स जेवढं त्याच्या सप्लिमेंटवर इन्व्हेस्ट करतो, जेवढं फूडवर इन्व्हेस्ट करतो, जेवढा टाईम इन्व्हेस्ट करतो, तसा रिवॉर्ड आपल्या महाराष्ट्रात म्हणा किंवा इंडियात म्हणा तसा त्या लेवलला तो रिवॉर्ड येत नाही. जर बॉडी बिल्डर्सनी या सगळ्या गोष्टीसाठी मिनिमम एका सीझनला, आता ही अमाऊंट पण मी कमीच सांगतो आहे, मिनिमम एक 1 लाखच्या आसपास जरी इन्व्हेस्ट केले तरी अख्खा सीझन मारला तरी त्याला तेवढे पैसे नाही मिळत. की बॉडी बनवणं अवघड आहे. बॉडी बनवल्यानंतर बॉडी टिकवणं त्याच्यापेक्षा जास्त अवघड आहे. आणि सतत तुम्ही फॉर्ममध्ये राहणं, सतत तुम्ही डाएट घेणं, त्यानंतर सतत तुम्ही मेडिसिनवरती राहणं, या सगळ्या गोष्टी फार अवघड आहेत. त्यामुळं कसं होतं की तुम्ही फार तर फार 1-2 सीझन तुम्ही कॉम्पिटिटिव्ह राहू शकता. नंतर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह नाही राहू शकत. तुम्हाला ऑफ सीझन टाकावं लागतं, तुम्हाला गॅप द्यावी लागते. ही त्याची डार्क रिॲलिटी आहे की तुम्ही सतत ऑन नाही राहू शकत. बॉडी तुमची आज ना उद्या उतरते, परत तुम्हाला कमबॅक करावं लागतो. परत कमबॅकसाठी तेवढा तुम्हाला खर्च करायला लागतो, तेवढं तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागतं. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स येतात तेव्हा तुम्ही ते कंटिन्यू नाही ठेवू शकत. दुसरी गोष्ट म्हणजे सर, बॉडी बिल्डिंग तुम्ही 4 वर्ष केलं, 5 वर्ष केलं, चला तुम्ही नंतर गॅप टाकून पुन्हा जरी केलं तरी मेन थिंग आहे की तुमचं घर, तुमचा इन्कम स्रोत, त्यानंतर तुमची नीड, पर्सनल नीड, त्यानंतर तुमचं न्यूट्रिशन, यासाठी लागणारा खर्च, सप्लिमेंट यासाठी लागणारा खर्च, हे सगळं भागवणं फार अवघड होतं सर. फार हे जिकरीचं काम आहे. ओके. सो मग सर, इतकं सगळं असताना पण बॉडी बिल्डर्स आज बघतोय आपण की खूप सारे नवीन यूथ ह्याकडे येत आहे बॉडी बिल्डिंग ॲज अ करिअर. सो काय कारणं वाटतात तुम्हाला की फक्त एखाद्याची बॉडी बघितली किंवा मग ते कुणाला तरी दाखवायचं आहे ह्याच्यासाठी येतात ते आज? सो तुम्हाला वाटते बरोबर आहे का चुकीचं आहे की फक्त कुणाला तरी दाखवायचं आहे मला, किंवा मग कुणीतरी माझी इन्सल्ट केली म्हणून मला आता त्याला दाखवायचंच आहे, मी कमी म्हणजे वेट लॉस करून दाखवणारच किंवा वेट गेन करून दाखवणार, कुणीतरी मजाकमध्ये मला बोललं. सो काय वाटतं तुम्हाला? कसं आहे की जी रिअल बॉडी बिल्डर्स आणि जी रिअल बॉडी बिल्डिंग आहे ही फक्त एक पॅशनमधून येते. आणि राहिला फॅट लॉसचा प्रश्न, कोणी मजाक केली किंवा कोणी काही बोललं तर स्वतःच्या शरीराची काळजी करणं आणि चांगलं दिसणं आणि निरोगी राहणं यात काय वाईट नाही. त्यामुळे कुणी असं करण्याच्या आधीच सगळ्यांनीच ट्रेनिंग करावं आणि परफेक्ट राहावं असं माझं मत आहे. ओके.
सो सर जसं की आत्ता बॉडी बिल्डर्स जे आहेत ते खूप सारं डाएट घेतात, खूप सारे सप्लिमेंट्स घेतात, प्रोटीन घेतात, स्टेरॉइड्स घेतात, जे मोठे मोठे बॉडी बिल्डर्स आपण बघतोय. सो एक एक कॉमन आपण बघतोय की जे पण मोठे बॉडी बिल्डर्स आज आहेत, सो त्यांची डेथ कुठेतरी हार्ट अटॅकने होते किंवा सडन डेथ होते. सो ह्याचं काय कारण वाटतात की जे सप्लिमेंट्स त्यांनी घेतले, इतके हाय सप्लिमेंट्स घेतात आहेत, इतकं हाय वर्कआउट करतात आहेत, त्यामुळे आज बॉडी बिल्डर्स कुठेतरी हार्ट अटॅकने मरतात आहेत? ॲक्च्युली कसं आहे की जे बॉडी बिल्डर्स आणि जी लोकं या स्पोर्ट्समधून गेलेत, तर त्यांना सगळ्यात पहिल्यांदा एक तर माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या मेहनतीला एक तर सॅल्यूट आहे की त्यांनी त्यांचं नाव केलं. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर असं आहे की एक कारण नाही आहे त्याला अनेक कारणं आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेनेटिक्स असू शकतं, नंबर 1. नंबर 2, प्रॉपर न्यूट्रिशन नसणं. म्हणजे जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशन पिरियडमध्ये असतात, तर जसं तुम्ही प्री वर्कआउट घ्या किंवा ड्युरिंग वर्कआउट घ्या, आफ्टर वर्कआउट घ्या किंवा तुमचे जे इतर मील्स असतात ते जर प्रॉपर नाही झाले तरी या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तिसरी गोष्ट अशी आहे की सगळ्यात मुख्य कारण आहे की एक्झर्शन. ड्युरिंग कॉम्पिटिशन पिरियडमध्ये एवढं एक्झर्शन होतं की ते पण तुम्हाला कार्डियक अरेस्ट म्हणजे हार्ट अटॅक यायचे ते पण चान्सेस असू शकतात. चौथं कारण म्हणजे ॲनाबॉलिक स्टेरॉइड्स. त्या ॲनाबॉलिक स्टेरॉइड्सने काय होतं की तुमचं किडनी, लिव्हर आणि मग हार्ट इकडे तुमचे साईड इफेक्ट होतात आणि हार्ट अटॅक येऊन जातो. तर ते पण एक कारण आहे. म्हणजे मेन थिंग तर जेनेटिक्स झालं, एक्झर्शन झालं, प्रॉपर न्यूट्रिशन नसणं झालं आणि ॲनाबॉलिक स्टेरॉइड्स त्याचे साईड इफेक्ट्स ह्यामुळं ते तसं होतं. सो सर माझा एक कॉमन क्वेश्चन आहे की आपण जिम करतो आणि कुठेतरी सडन जिम बंद केल्याने वजन वाढतं. सो असं का होतं की आपण जिम करतो आणि 1-2 महिने आपण जिम केली नाही की मग वजन वाढायला सुरू होतं, असं का होतं सर? हा एकदम भारी प्रश्न विचारला. ह्याचं रिझन तुम्हाला सांगतो सर. कसं आहे की जेव्हा आपण जिम करतो तेव्हा आपण परफेक्ट असतो, तेव्हा आपण डाएट व्यवस्थित करत असतो आणि रोज कन्सिस्टंट असतो. त्यामुळे तुमची बॉडी प्रॉपर शेपमध्ये दिसते, तुमची स्ट्रेंथ चांगली असते आणि तुम्ही ऑन राहता. परंतु जिम सोडल्यानंतर तुमच्या रोजच्या ज्या कॅलरी बर्न होत असतात त्या कॅलरी रोजच्या बर्न होत नाहीत. त्यानंतर कसं आहे की कुणाचे बड्डे आले, आपले सण आले, तुमचं खाणं-पिणं होतं, बाहेर जाणं येणं होतं. मग त्या पिरियडमध्ये तुमचं खाणं होतं. मग ते झाले की तुमचं कॅलरी डिपॉझिट होतात. कॅलरी डिपॉझिट झाल्यानंतर त्या रोजची रोज बर्न व्हायच्या त्या होत नाहीत आणि मग सडनली असं लक्षात येतं की मी पुट ऑन करतो आहे. पण याचं एक दुसरं कसं आहे की तुमचा बॉडी टाईप कसा आहे त्याच्यावरती पण डिपेंड आहे. बॉडीचे कसे 3 टाईप्स आहेत. एक्टोमॉर्फ आहे, एंडोमॉर्फ आहे, मेसोमॉर्फ आहे. जे एंडोमॉर्फ असतात ना ते जास्तीत जास्त जाड होऊन जातात. जर त्यांनी वर्कआउट सडनली सोडला, काही कारणाने बंद केला 3-4 महिन्यासाठी, तर त्यांचं वेट नक्की पुट ऑन होतं. जे एक्टोमॉर्फ होतात त्यांनी कमवलेलं सगळं निघून जातं, ते बारीक होतात, असं आहे. पण एक्टोमॉर्फ असो, एंडोमॉर्फ असो, टार्गेट एकच असतं की सगळ्यांना मेसोमॉर्फ व्हायचं आहे, असं. बिल्डर्स आज बघतात आहेत जे प्रोफेशनली बॉडी बिल्डिंग करतात आहेत, स्टेजवर असेल. सो काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे त्यांनी कुठली काळजी घेतली पाहिजे किंवा जेव्हा ते स्टेजवर जात आहेत, सो त्याच्या आधी त्यांनी कुठल्या गोष्टी काळजी घेतली पाहिजे, कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे ज्याने त्यांची बॉडी ही चांगली दिसेल स्टेजवर? एक तर सगळ्यात पहिल्यांदा पुन्हा मी म्हणेल की त्यांचा ट्रेनिंग प्लॅन चांगला पाहिजे. त्यासोबत त्यांचा रोजचा जो डाएट आहे तो व्यवस्थित पाहिजे. आणि तिसरी सगळ्यात गोष्ट म्हणजे कसं आहे की बॉडी बिल्डर्स कसं आपण बघितलं की सगळे वेट ट्रेनिंग करताना दिसतात. हेवी मारतोय, नाही आधी म्हणा किंवा नंतर म्हणा, तुम्ही हेवी मारतोय, हे करतोय, ते करतोय, तेच दिसतं, रनिंग करतोय हे. पण कसं होतं की जेव्हा तुम्ही स्टेजवर जाता ना तेव्हा तुमची फ्लेक्झिबिलिटी आणि तुमची पोज होल्ड करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी तुम्हाला स्ट्रेचिंग पण तेवढंच आवश्यकता आहे आणि तुमची पोजिंगची प्रॅक्टिस तुम्ही कंटिन्यू ठेवली पाहिजे. म्हणजे वर्कआउट तुम्ही जसा कंटिन्यू करताय तसं तुमची पोजिंगची प्रॅक्टिससुद्धा व्यवस्थित ठेवली पाहिजे. तर त्याचा फायदा तुम्हाला स्टेजवर फार होऊ शकतो. कधी असं होतं की एखाद्या बॉडी बिल्डरची बॉडी खूप चांगली असते, तो विनर पण असतो, तो होऊ पण शकतो, पण त्याची पोजिंग करण्याची पद्धत किंवा त्याला स्वतःचे मसल्स त्याला जर शो करता येत नसेल तर तो मागे पडू शकतो. त्यामुळं कसं होतं की पोजिंगची प्रॅक्टिस जास्त पाहिजे.
आणि बॉडी पंपअप कशी करावी, म्हणजे जे आपल्याला अर्धा तास 1 तास भेटतो स्टेजवर जाण्याच्या आधी, सो काय काय केलं पाहिजे ज्याने आपली बॉडी अजून पंप होईल? काय केलं म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही कधी बॅक स्टेजला आलं तर बघितलं असेल की सगळेजण कुठे स्कॉट्स मारत असतात, फ्री स्कॉट्स मारत असतात, कोणी पुशअप्स मारत असतं, कोणी ट्रायसेप डिप्स मारत असतं. कधी कधी असं होतं की गंमत की तिथं जे साहित्य असतं ते कमी पडतं, डंबेल प्लेट्स वगैरे. मग कुठे कोणी टॉवेल घेऊन कोणी मारताना असं दिसतं, फार मजा असते ती. त्यावेळेस कसं आहे की तुमच्या बॅगेमध्ये कंपल्सरी टॅनिंग क्रीम पाहिजे, एक चांगले 2 नॅपकिन पाहिजेत, स्वतःची पाण्याची बाटली पाहिजे, फ्रूट्समध्ये ॲपल, मोसंबी, संत्रा ठेवलं पाहिजे, डार्क चॉकलेट ठेवलं पाहिजे, एग व्हाईटसुद्धा चालतील. म्हणजे कसं आहे की तुम्हाला त्या कॉम्पिटिशन पिरियडमध्ये तेवढ्या वेळात तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीचा उपयोग होतो. आणि कधी कधी कसं होतं, यातल्या कुठल्या गोष्टी राहिल्या तर मग बॉडी बिल्डरची गल्लत होती, अरे पाणी दे रे, अरे हे दे रे, ते दे रे, या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे कॉम्पिटिशनला जाताना तुमच्या बॅगेत या सगळ्या गोष्टी पाहिजे म्हणजे पाहिजेच. काय ऑब्झर्वेशन तुमचं आहे की जे आजचे यंग जनरेशन जिममध्ये येतात, सो ते काय काय करतात किंवा काय चुका करतात? पण हेच आहे की जे यंग जनरेशन आहे, एक तर त्यांनी जे डंबेल्स असतात, प्लेट्स असतात किंवा मशीन्स असतात, तर त्याला पाय नाही लावला पाहिजे. पाय लावलं की मी तरी ट्रिगर होतो, किंवा पाय लावलेलं म्हणजे मला आवडत नाही, किंवा पायाने पुश करतात डंबेलला, प्लेट पायाने ढकलतात. हे तर एक तर सगळ्यात पहिली गोष्ट केलंच नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांचे जे कोच आहेत, सिनियर कोच, त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. तिसरी गोष्ट की आजकाल आपण बघतो की भरपूर म्हणजे इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती भरपूर काही अशा एक्सरसाइज आहेत किंवा ऑनलाईन कोच आहेत, तर त्यांचं गायडन्स घेऊन ते वर्कआउट करतात. करण्यात काय प्रॉब्लेम नाही आहे. पण ते करताना कसं आहे की शेवटी कसं होतं की जो लाईव्ह आपण जेव्हा वर्कआउट करतो विथ कोच, कारण की तो स्पॉटिंग क्लिअर करतो, तो ब्रिदिंग, पोश्चर, सगळ्या गोष्टी तो गाईड करू शकतो. तसं ते तुम्ही बाहेरचं बघून जर केलं तर काय उपयोग नाही आहे. तर मेन तर काय, एक तर बाबा पाय बी नाही लावला पाहिजे, वापरलेल्या वस्तू जागेवरती ठेवल्या पाहिजेत, जे आपले कोचेस आहेत त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे, आणि जो ट्रेनिंग प्लॅन करतात तो व्यवस्थित केला पाहिजेत. आणि भरपूर लोक असं आहे की जिममध्ये पण म्युझिक चालू असते आणि हेडफोन लावून वर्कआउट करत असतात, आणि कधी कधी ते चुकीचं मारत असतात. तेव्हा असं वाटतं की आपण त्यांना जाऊन सांगावं, आणि आपण सांगत असतो एकदा, दोनदा, तीनदा, तर ते हेडफोन लावल्यामुळं ते त्यांना कळत नाही, काय काढल्यावरती कळतात. मग ती थोडीशी कोचची पण चिडचिड होते ना. सगळ्यात कोचेसचा हा एक्सपिरियन्स आहे. तर कसं होतं की हेडफोन लावला तरी तुम्ही कोच सांगत असेल तर तुम्ही ते इन्स्ट्रक्शन पटकन फॉलो केलं पाहिजे, आणि तुमचे पोश्चर्स व्यवस्थित केले पाहिजे. इथलं की खूप सारे यंग जनरेशन जातं आणि डायरेक्टली 1-2 मिनटं फक्त वॉर्मअप केलं आणि डायरेक्टली सेट्स मारायला सुरू केलं. सो हे किती खतरनाक आहे किंवा किती इंजरी होऊ शकते, कारण की वॉर्मअप हे खूप गरजेचं आहे. वॉर्मअप हा जेवढा वर्कआउट महत्त्वाचा आहे तेवढा वॉर्मअपसुद्धा महत्त्वाचा आहे. वॉर्मअप केल्याने सगळ्यात पहिली गोष्ट तुमचे जॉईंट्स फ्री होतात. मेंटली, फिजिकली तुम्ही जिमिंगसाठी प्रिपेअर होता. वॉर्मअप केल्यामुळे तुमच्या बॉडीचं टेम्परेचर वाढतं. ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे हे तुमच्या स्केलेटल सिस्टीमकडे जास्त डायवर्ट व्हायला लागतं. त्यामुळे तुमच्या बॉडीचं टेम्परेचर वाढतं. तुम्ही मेंटली, फिजिकली प्रिपेअर होता वॉर्मअपसाठी, आणि तुमचे जॉईंट्स फ्री झाल्यामुळे तुम्हाला इंजुरीज होत नाही. त्यामुळे वॉर्मअप हा महत्त्वाचाच आहे. आणि वॉर्मअप 2 मिनटं, 3 मिनटं हा नाही, वॉर्मअपला चांगला तुम्ही मिनिमम 15-20 मिनटं दिलं पाहिजेत. वॉर्मअप केल्यानंतर तुम्ही पुशअप, स्क्वॉट्स वगैरे पण मारले पाहिजेत, पुलअप्स वगैरे पण मारले पाहिजेत, आणि मग तुम्ही ट्रेनिंग स्टार्ट केलं पाहिजे. तसं जिममध्ये जाताना अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्या आवश्यकच आहेत, म्हणजे ते नेल्याच पाहिजे जिममध्ये? जिममध्ये एक तर जाताना सगळ्यात पहिल्यांदा तुमचा पॉझिटिव्ह ॲप्रोच पाहिजे, नंबर 1. नंबर 2, तुमची भरपूर एनर्जी पाहिजे, सेल्फ एनर्जी. नंबर 3, तुमच्याकडे एक प्रॉपर स्पोर्ट शूज पाहिजे, तो इनडोअर वापरला पाहिजे. कारण की जिममध्ये कसं आहे की सगळं म्हणजे आयनच असतं, तर कुठे पायाला लागलं किंवा कुणाच्या हातून कुठे प्लेट पडली तर शूज आपल्याला प्रोटेक्ट करतो, त्यामुळे शूज पाहिजे. त्यानंतर कसं आहे की घाम येतो, त्यामुळं कंपल्सरी नॅपकिन पाहिजे. त्यानंतर स्वतःची एक पाण्याची बॉटल पाहिजे, ग्लोव्ज पाहिजेत. जर तुमचं ट्रेनिंग चांगला असेल, हेवी असेल, तर तुम्ही स्वतःचा बेल्ट पण वापरला पाहिजे, जो तुमच्या स्पाईनला तुम्हाला प्रोटेक्ट करू शकतो. त्यामुळे 5-6 गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत जिमला जाताना. आणि सोबत जर तुम्ही एखादं ड्युरिंग वर्कआउट एखादं सप्लिमेंट घेतलं, डायटरी सप्लिमेंट, तरीसुद्धा चालणार आहे, किंवा प्री वर्कआउट घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. का पर्सनल ट्रेनर हायर केला पाहिजे का, की जनरल ट्रेनर पण चालेल? मी ह्या गोष्टी थोड्याशा सॉर्ट करतो.
तुम्ही कुठल्याही जिममध्ये इन्क्वायरी केली, आता माझीसुद्धा जिम आहे, तुम्ही जिममध्ये इन्क्वायरीला गेलं तर एक बेसिक फी स्ट्रक्चर असतं. आपण एक एक्झाम्पल म्हणून घेऊ की बाबा 1 मंथ ₹1000, 3 मंथ 2500 आणि इयरली आपण असं धरू की बाबा 5000, 6000, 8000 जे काय जिम जशी आहे तशी 10,000 असं आपण इयरली धरू. त्यामध्ये काय होतं की तुम्हाला ट्रेनिंग प्लॅन मिळतो, तुम्हाला डाएट प्लॅन मिळतो, तुम्हाला शिकवलं जातं व्यवस्थित सगळं, बरोबर. जनरल ट्रेनिंगमध्ये एक ट्रेनर तुम्ही जर एका महिन्याचे पैसे भरले किंवा 3 महिन्याचे पैसे भरले तर तुम्हाला 30च्या 30 दिवस तर तो रोज तुम्हाला स्पॉटिंग देऊ शकत नाही, 30च्या 30 दिवस तर तुम्हाला तो शिकवू शकत नाही, बरोबर ना सर. तो त्या फीजमध्ये तो तेवढं कसं काय शिकवणार, बरोबर. जर तुम्हाला वेट लॉस करायचं आहे किंवा कुठे तुम्हाला कॉम्पिटिशन खेळायची आहे किंवा तुमचं दुसरं कुठलं काय टार्गेट आहे, ते टार्गेट जर अचीव करायचं असेल तर तुम्हाला पर्सनल ट्रेनिंग हे लागणारच आहे. जो पर्सनल ट्रेनर तुम्हाला प्रॉपर मॉनिटर करेल, त्याच्या अंडर तो तुमचा चांगला एक्सरसाइज घेईल, तुमची प्रत्येक रिपिटेशन तो ऑब्झर्व करेल, तुम्हाला कमी जास्त वाटलं तर तो हेल्प करेल, जागेवरती जर तुमचे काय मिस्टेक असतील तर तो लगेच पोश्चर वगैरे करेक्ट करेल. हे जनरल ट्रेनिंगमध्ये काय होतं की एका वेळेस त्या कोचला मल्टिपल ठिकाणी शिकवायचं असतं. की समजा की आता जिममध्ये जनरल ट्रेनर 2 किंवा 3 आहेत आणि त्यावेळेस जिममध्ये 50-60 मेंबर आहेत, तर कोणी चेस्ट ट्रेन करतं आहे, कोणी बॅक ट्रेन करतं आहे, कोणी बायसेप ट्रेन करतं आहे, ते तसे ते सर्क्युलेट होणार प्रत्येकाला. कारण की जिमचे तसे ऑर्डर्सच तसे असतात, जे ओनर असतात त्यांचे ऑर्डर तसे असतात. पण पर्सनल ट्रेनिंगला तसं होत नाही ना. पर्सनल ट्रेनिंगला ज्याने पर्सनल ट्रेनिंग लावलं आहे की त्याला 1 on 1 शिकवलं जातं ना, तर मग त्यात तो बेनिफिटच आहे ना. तर जनरल ट्रेनिंग आणि पर्सनल ट्रेनिंगमध्ये हाच तर फरक आहे. पर्सनल ट्रेनर 1 on 1 शिकवतो, जनरल ट्रेनर एका वेळेस भरपूर लोकांना शिकवतो. तर हा फरक आहे. तर आता जर तुम्ही तुमचा तर फिटनेस रिलेटेड पास्ट एक्सपिरियन्स नसेल, तुम्हाला काही मेडिकल प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला वेट गेन करायचं आहे, वेट लॉस करायचं आहे, तुमचं काय टार्गेट असेल की 1 महिन्यात 3 महिन्यात असा रिझल्ट आला पाहिजे आणि मेन थिंग असं की तुमचा फिटनेस रिलेटेड काही पास्ट एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही पर्सनल ट्रेनर हा लावलाच पाहिजे. जनरल ट्रेनिंगमध्ये तुम्हाला ती फॅसिलिटी मिळू शकत नाही किंवा मग तुम्ही जनरल ट्रेनिंग लावलं तर तुम्ही ते सगळं पटकन कॅच करून तुम्ही त्यात इम्प्रूव्ह केलं पाहिजे आणि टाईम टू टाईम वर्कआउट चेंज करून घेतला पाहिजे. आणि जनरल ट्रेनर किंवा कुठल्या जिममध्ये तसं करतात. एखाद्या मेंबरचा 1 महिना आला, 2 महिने आला, 3 महिने आला, वर्कआउट चेंज करतात त्याची इम्प्रूव्हमेंट बघून, पण त्यानेसुद्धा तेवढे पेशन्स ठेवले पाहिजेत. तर हा फरक आहे मेन जनरल ट्रेनिंग आणि पर्सनल ट्रेनिंगमध्ये. पर्सनल ट्रेनिंगमध्ये बेनिफिट जास्त आहे. पर्सनल ट्रेनर 1 on 1 शिकवतो, चांगले पोश्चर टेक्निक देतो. मी तरी बाबा 24/7 मी माझ्या क्लायंटला सपोर्ट करतो. काय डाएट केला, लंच काय केला, डिनर काय केला, हे जनरल ट्रेनिंगमध्ये नाही होऊ शकत सर. आता सर काय सांगाल आपल्या जे यूथ आहे जे तुम्हाला बघते आज, सो एक 20 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्ही समअप कसं कराल? मी असा समाप्त करेल की जे आता न्यू कमर्स आहेत, जे ट्रेनर्स आहेत किंवा जे आत्ता ट्रेनर्स आहेत, यांना सगळ्यात पहिल्यांदा मी थोडंसं बॉडी बिल्डिंग आणि हे सगळ्या गोष्टी सोडून मी थोडंसं एक वेगळं बोलीन सर. की जेव्हा तुमची आता कुठलाही कोच असू दे, त्याची जी सुरुवात जी होती ना ती 20 ते 21 वर्ष सुरू झाल्यानंतर होते आणि त्यानंतर पूर्ण लाईफ पडलेली आहे, बरोबर. तर 20 ते 21 वर्षापासून त्याने सगळ्यात पहिली गोष्ट सेविंग्स केले पाहिजेत. त्याने मी असं म्हणत नाही की त्याने बॉडी बिल्डिंग करू नये किंवा सप्लिमेंट्स आणि इतर गोष्टी करू नये. कारण कसं होतं की जेव्हा तुम्ही कोच असता तेव्हा तुम्ही सेविंग्स केली पाहिजेत, कारण की नंतर त्यांची फॅमिली होणार असते. फॅमिली झाल्यानंतर जबाबदारी वाढते आणि जर तेवढी सॅलरी आणि तेवढं पर्सनल ट्रेनिंग किंवा सप्लिमेंट सेल करून किंवा ह्या सगळ्या गोष्टी करून त्याचं तेवढं इन्कम नाही होत की तो पुढे सर्वाईव्ह करू शकेल. तो लाईफ रोलिंग करतो. इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे तर त्यासाठी सगळ्यात त्यांनी सेविंग्स केले पाहिजेत आणि सेविंग्स करताना त्यांनी टर्म प्लॅन्स काढले पाहिजेत की त्यांनी आत्ता इन्व्हेस्ट केलं तर त्याचे 15-20 वर्षांनी हे होईल. कारण की 20व्या वर्षी आणि 25व्या वर्षी जसं तुमचं फिजिक असतं तसं ते 40व्या वर्षी आणि 50व्या वर्षी तुमचं तसं फिजिक नसतं किंवा असू पण शकतं. जर तुमची फायनान्शियली ग्रोथ झाली, तुमचा बॉडी टाईप तसा चांगला आहे, तुम्ही थोडंसं रिलॅक्स मोडवर असाल तर तसं होऊ पण शकतं, नाही असं नाही. पण शेवटी एकदा एज वाढल्यानंतर काय, एज वाढल्यानंतर तुम्ही सर्वाईव्ह कसं करणार. आणि सगळ्या क्लायंट्सला
मोस्टली म्हणजे माझं ऑब्झर्वेशन म्हणजे पर्सनली असं आहे की त्यांना एक्सपिरियन्स कोच पाहिजे, पण तो यंग पण पाहिजे. म्हातारे कोच चालत नाही सर, अशी पण आहे. तर मला पहिलं काय म्हणायचं आहे की तुम्ही सेविंग्स करा, टर्म प्लॅन्स काढा. आणि दुसरी गोष्ट, ट्रेनरची ड्युटी असते ही मिनिमम 8 ते 9 तास असते. ती ड्युटी 10 तासावरती पण होते. ओव्हरटाईम केलं, पर्सनल ट्रेनिंग घेतलं तर तीच ड्युटी वाढत पण जाते. म्हणजे 12-12 तास होते. तर कोच 8-8, 10-10 तास उभा असतो. तो उभं राहून 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 माझं असं ऑब्झर्वेशन आहे की त्यांना व्हेरिगो वेन्स किंवा खाली टाचांना दुखणं, हे अशा गोष्टी आता त्या वयात व्हायला लागल्यात. असे माझ्याकडं काही कॉन्टॅक्ट्स आहेत की त्यांना ते तसं झालेलं आहे. तर ते जेव्हा तसं करतात त्यामुळे त्यांनी चांगले शूज वापरले पाहिजेत. ते नवीन आता सॉक्स आलेत, ते सगळे एकदम पूर्णपणे फुल सॉक्स असतात. त्यामुळे तुमचे पाय एकदम रिलॅक्स राहतात आणि तुमचा वजनाचा जो भार येतो त्यावरती येत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या वापरल्या पाहिजेत की जेणे त्यांना 20 वर्षानंतर त्रास नाही होणार. नाही तर मग 20 वर्ष त्यांनी कमवायचं आणि शेवटी बाबा हे होतं आहे, ते होतं आहे, त्यात ते घालवायचं. ते तसं नाही झालं पाहिजे. त्यामुळे सगळे जे आता हा जो पॉडकास्ट तुमच्याकडून बघतात, तर सगळ्या कोच लोकांना मला हेच सांगणं आहे की तुम्ही सेविंग्स करा, सेविंग स्ट्रॉंग करा. तुम्ही टर्म प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट करा. त्यानंतर स्वतःची सेल्फ केअर घ्या, वर्कआउट करा, त्यासोबत स्ट्रेचिंग पण करा. या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि जसं जसं एज वाढेल तसं तसं सेविंग्स वाढवा. म्हणजे मला एकच सांगायचं आहे की सेविंग्स करा, कारण की नंतर तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही आहे. आज असं आहे की सर, जे 90sमध्ये वगैरे जे कोचेस होते, आज त्यांचं वय 50-50, 60-60 एज झालेलं आहे. आज ते माझ्या संपर्कात आहेत. त्यांच्या मुलाबाळांची लग्न झाली, कुणी त्यांना सांभाळतं आहे, कुणी सांभाळत नाही आहेत. जिममध्ये त्यांनी पूर्ण आयुष्य घालवलं, पण त्यांना जॉब मिळत नाही आहे. ते कोच होते आणि ते कोचच राहिले. पण पुढे काय, सर्वाइव्ह कसं करणार? त्यामुळं कसं होतं की 20-30 वर्ष पुढं तुम्ही जाऊन विचार करा, तुमचे सेविंग स्ट्रॉंग करा, पैसे चांगले कमवा, आनंदी राहा, फॅमिली बनवा. आणि बाकी ज्या एक्स्ट्रा गोष्टी असतात काही, तर त्याच्यामध्ये न पडता तुम्ही तुमच्या सेविंग्सवर आणि फॅमिलीवरती कॉन्सन्ट्रेट करा, असं माझं म्हणणं आहे.